एक मिनिट. पण हे सगळं घडत असताना मेडिकल असोसिएशनचे मिस्टर चौधरी होते हॉस्पिटलमध्ये. नवीन हॉस्पिटलच्या एनओसी बद्दल बोलायला आले होते ते. आणि हा सगळा प्रकार बघून ते एनओसी देतील असं वाटतंय तुम्हाला? आता ह्या मीटिंग मध्ये आपण अंजली बद्दल बोलतोय ना. एनओसीचा काय संबंध? तो विषय नाही आहे अजेंड्यावर. पण या प्रकारामुळे ते एनओसी देणार नाहीत. अंजली बाबत या मीटिंग मध्ये निर्णय व्हायलाच हवा. दॅट्स इट. सर खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही आता जे काम करताय ना तसं काम करणं तर माझं स्वप्नच आहे. अगं मग ये इथे. रोज आणि प्रदीप सारखे अनेक सेटिंग्स करता येतील आपल्याला. म्हणजे यांचं जे म्हणणं आहे तेच तुझंही म्हणणं आहे. ग्रेट. म्हणजे मी ओव्हर रिॲक्ट करतो हेच ना? अरे असं कुठे म्हटलं मी? म्हणायची काय गरज आहे आई? मी चुकतोय असंच सगळ्यांचं मत आहे आणि ते लक्षात आलंय माझ्या. आणि म्हणूनच मी उद्यापासून हॉस्पिटलला जाणार नाही. ते अंजलीला करू दे तिथे काम. यश, मी पुन्हा एकदा सांगतोय की प्लीज थंड डोक्याने विचार कर. त्या अंजलीनं केवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंय आपल्या हॉस्पिटलला. त्या दिवशी त्या गुंडांनी तिकडे गोंधळ घातला असता तर केवढी मोठी पोलीस केस झाली असती. कळतंय का तुला? हाच प्रॉब्लेम आहे ना माझा. मला काहीच कळत नाही. हाच प्रॉब्लेम. अरे तिनं जे काही केलं ते हॉस्पिटलच्या भल्यासाठी केलं. मग मी काय करतोय? काय करतोय मी? अरे हो, मला फक्त मोठं हॉस्पिटल बांधून पैसे कमवायचे आहेत म्हणून करतोय ना मी हे सगळं. यश, म्हणून हवी आहे मला मेडिकल असोसिएशनची एनओसी. माझ्या मते आपण या विषयावरती नको बोलूया. कारण या क्षणी तुझ्या डोक्यामध्ये फक्त त्या मुलीबद्दलचा राग आहे बस. हो आहे आहे. पण मी जे काही बोलतोय ना ते चुकीचं नाहीये. तुम्हाला काल आलेल्या मुलीचं कौतुक आहे पण स्वतःच्या मुलाचं? मी नवीन हॉस्पिटलसाठी जे काही करतोय ते दिसतच नाहीये तुम्हाला. आणि माझा सोडा, तुम्ही काय केलंय हॉस्पिटलसाठी? काय केलंय तुम्ही? तुमच्या नावावर सुरू आहे ना हे हॉस्पिटल.